सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी म्हणजे एक आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख सुख दुःख जे वाटेल येत असतात ते आपण होळीमध्ये दहन करायचं आणि ज्या आयुष्यात ज्या आपल्याकडनं काही चुका झाल्या असेल किंवा आणखीन काय तर या सगळ्या होळीच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये हे करून आपल्या आयुष्याचं आपण सोनं करून घ्यायचं या होळीचा असा उद्देश असून आणि त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये तरुणाई व्यसनदीस होत चाललेली आहे। व्यसनदीत असताना देशाचं भविष्य हे संकटात आहे। तरी माझी सर्वांना तरुण वर्गांना आणि तमाम जनतेला असं सांगण्यात आहे की प्रत्येकाने आपल्या मुलाकडे लक्ष देऊन मुलं आज व्यसनदीस होत आहे। कोण गांजा पित आहे, कोण गुटखा खात आहे, कोण दारू पित आहे। तर ही आपली तरुणाई देशाचं उद्याचं भविष्य आहे ते बिघडू नये म्हणून सगळ्या नागरिकांनी आणि आपल्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलावरती लक्ष ठेवून पोरांचा उज्ज्वल भविष्याचा विचार करावा। जय जिजाऊ जय शिवराय। आज या ठिकाणी सर्व नागरिकांना होळीच्या व धुलवडीच्या सौंदर्य संगम मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज जे तरुण पिढी ज्या मार्गाला लागलेले आहे, आज आपण जर पाहिलं पुणे शहरात काही महिन्यापूर्वी आपल्या इथं ड्रग्स सापडले होते, चरस गांजाचे सापडला होता। आजची ही नवी पिढी कोणत्या तरी एक वेगळ्या दिशेला चाललेली आहे, त्यांची दशांदिशा बिघडलेली आहे। त्यासाठी समाजातल्या काही आमच्यासारखे समाजातले मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, आम्ही वारंवार या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत। वेळ प्रसंगी आली तर आम्ही त्या गोष्टीवर आंदोलनही करणार आहोत। तरी आम्हाला असं वाटतं की ही येणारी पिढी ही उद्याचं भविष्य ठरणार आहे, तर त्यांचं भविष्य कुठंतरी वाईट मार्गाला लागू नये त्याकरता आमचं सर्वांना कळकळून विनंती आहे की पालकांनी आपल्या पाल्याकडे योग्य त्या रीतीने योग्य वयात लक्ष देणे। तसेच प्रशासन आपलं काम करतच आहे, तरी पण आपण एक पालक म्हणून आपल्या मुलाकडे व्यवस्थितपणे तो कॉलेजला जातोय का, शिक्षण घेतोय का, किंवा शाळेत जात असताना त्याची वह्या पुस्तकं किंवा दप्तरात काय आहे हेही तेवढं बघण्याचं आपलं पालकांचं सर्वात मोठं कामगिरी आहे। तर मला वाटतं येणाऱ्या भविष्यात जर अशा कोणत्या जर चुकीच्या गोष्टी घडत असेल तर सौंदर्य संगम मित्रमंडळाच्या वतीने त्याचा निषेधही केला जाईल आणि त्याच्या विरोधात आंदोलनही केलं जाईल एवढंच सांगतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तरी होळीच्या या निमित्त सर्व नागरिकांना सौंदर्य संगम मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश पानसरे, श्रीनिवास दिसले, किशोर मोहिते, संदीप गायकवाड, दिलीप परदेशी, जितू जैन, सुरेश देवकर, अनिकेत मोहिते आणि सर्व मित्रपरिवाराकडने सर्व नागरिकांना होळीचे आणि धुलवडीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तरुण पिढीला ह्या होळीनिमित्त एकच संदेश द्यावा वाटतो की तुमचं काही जे व्यसन असेल ते आज होळीनिमित्त तुम्ही ते होळीमध्ये जाळून टाका आणि आपले फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या आयुष्याची एक नवीन भरारी सुरुवात करा, एक नवीन भरारी घ्या। हीच होळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। जसं आता किशोर मोहिते, श्रीनाथ दिसले, सुरेश देवकर यांनी सांगितलं तसंच तरुणाईंना कळकळीची विनंती आहे की आपण व्यसन करताना त्या व्यसनाचे दुष्परिणाम काय होतात हे पहिलं लक्षात घ्या, मग तुम्ही व्यसन करायचं का नाही करायचं हे तुम्ही ठरवा। हीच विनंती आहे की आपण व्यसन न करता एक चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगलं आयुष्य घडवावं हे तुमच्या हातात आहे आणि हे तुम्ही ठरवा। त्यानिमित्त होळीनिमित्त हेच संदेश आहे। जय